नमस्कार. मी ॲडव्होकेट श्रीरंग चौधरी परखडमध्ये आपलं स्वागत. महाराष्ट्रात समाज कल्याण मंत्रालयातर्फे मिनिस्ट्री फॉर सोशल जस्टिसतर्फे जे अनेक योजना चालवण्यात येतात त्याच्यापैकी एक योजना आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास कार्यक्रम. दुसरी एक योजना आहे महत्त्वाची, ती आहे छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था सारथी पुणे. छत्रपती शाहू महाराजांच्या नावे ही दुसरी योजना सारथी जी आहे, या सारथीचा उद्देश मराठा कुणबी मराठा आणि कुणबी समाजामध्ये महाराष्ट्रात जे आहे त्यांच्या सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक विकासासाठी हे संस्था आहे. आणि जी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास मंडळ, बॅकवर्ड क्लास डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, ते आर्थिक इकॉनॉमिक बॅकवर्ड, असं की हे जे दोन व्यक्तिमत्व आहेत, या दोन व्यक्तींच्या नावे, अर्थात राजर्षी छत्रपती शाहूंनी 1902 महाराष्ट्रामध्ये आरक्षण सुरू केलं आणि अण्णासाहेब पाटील यांनी आर्थिकदृष्ट्या मराठ्यांना आरक्षण हवं याच्यासाठी आग्रही भूमिका लावून धरली होती. मराठा समाजाला आरक्षणाची संकल्पना मूळ जी आहे त्यापैकी जे सगळ्यात सुरुवातीचे जे ह्याचे जे प्रणेते त्यांच्यापैकी एक अण्णासाहेब पाटील, आणि ह्यांनी मराठा समाजाला जाती आधारित आरक्षण मागितलं नव्हतं, तर त्यांना जाती आधारित आरक्षणाला त्यांचा विरोध होता. आणि छत्रपती शाहू महाराजांनी जे आरक्षण लागू केलं होतं 1902 कोल्हापूर संस्थानमध्ये, त्यांनी त्या आरक्षणाची मर्यादा 50% ठेवली होती. ह्या ज्या दोन्ही गोष्टी आहेत ह्या सर्वश्रुत नाहीत. आणि याच्याविषयी असं सांगणं की माझ्या यूट्यूबवरच्या एका व्हिडिओखाली केवळ संजय नावानी प्रतिक्रिया आली. ते असं म्हणतात, शाहू महाराजांनी सुद्धा मराठा व इतर मागासवर्गीय वर्गासाठी आरक्षण 50% ठेवले होते. मग आता आरक्षण मर्यादा 50%हून अधिक वाढवण्यासाठी कशी काय मागणी करू शकतात? हे सर्व राजकारणी त्यांच्या मतपेट्या सांभाळण्यासाठी खुल्या वर्गाच्या विरोधात भूमिका घेत आहेत. अण्णासाहेब पाटील तर सुरुवातीला जाती आधारित आरक्षणाच्या विरोधात होते. हे पण सर्वांनी लक्षात घ्यायला पाहिजे. आता सांगणं असं, ह्या व्हिडिओचा विषय त्या पर्टिक्युलर कमेंटवरून इन्स्पायर झाला की समाजात दैवतीकरण होतं एखाद्या व्यक्तीचं, उदात्तीकरण होतं त्या व्यक्तीचं, आणि त्यांच्या विचारांना बगल दिलं जाते, त्यांच्या विचारांना हवं तितकं महत्त्व मिळत नाही. किंबहुना त्यांचे विचार काय होते, त्यांच्या त्या कार्यामागची प्रेरणा काय होती ह्याच्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केलं जातं. इतक्या सगळ्या वेळा आपण ऐकतो की फुले शाहू आंबेडकर संस्कृतीमध्ये किंवा त्यांचे विचार पुढं चालवणारे आम्ही आहोत. हे आत्ताचं जे आघाडी सरकार आहे हे ह्याच्यामध्ये अग्रणी आहे. हे दोन काँग्रेस, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचे पुढारी म्हणजे ॲट द ड्रॉप ऑफ अ हॅट दे स्पॉज धिस. म्हणजे जवळपास प्रत्येक भाषणामध्ये काही पुढारी फुले शाहू आंबेडकरांचा उल्लेख करतात. त्यांच्या विचारांचा कितपत त्यांना माहिती आहे किंवा त्यांच्या विचाराचा काय मागोवा घेतला आहे, त्यांचे विचार प्रसारित करण्यासाठी त्यांची जी उक्ती आहे ती कृतीत आणण्यासाठी हे राजकारणी काय करतात, हा एक वेगळा विषय. तरी पण आरक्षणाशी संबंधित ह्या दोन लोकांविषयी हे जे विचार मांडलेले त्याचं थोडंसं बघू की मराठा समाजाला जाती आधारित आरक्षण नको होतं. मराठा समाजाला त्यांच्यातला जो आर्थिक दुर्बल घटक आहे ह्याला आरक्षण पाहिजे, या संकल्पनेनंतर मराठा आरक्षणाची मागणी सुरू झाली. 2013 म्हणजे किमान बापट कमिशनचा रिपोर्ट आला 2008 आणि त्याच्यानंतर सातत्याने राज्य शासनाने ही भूमिका घेतली होती की इतर मागासवर्गीयांमध्ये मराठा जातीचा समावेश व्हावा. आधेमध्ये कधीतरी मराठा समाजाला इतर आरक्षणाला धक्का न लावता हे पालुपत जोडून मग मराठा समाजाला आरक्षण द्यायची भूमिका आली. त्याच्या मागचे राजकीय संदर्भ काय आहेत,
त्याच्या मागे कुठली सामाजिक गुंतागुंत होती हा विषय नाही आहे आजच्या व्हिडिओचा. आजचा व्हिडिओ इतक्यापुरता मर्यादित की 1902मध्ये म्हणजे आजपासून जवळपास 125 वर्षापूर्वी आरक्षण देऊ करणाऱ्या शाहू छत्रपतींनी आरक्षणाची मर्यादा 50% का ठेवली होती. ती याच्यासाठी असेल की त्या काळी सुद्धा तो साक्षेपी राजा म्हणजे त्यांच्या द्रष्टेपणाचं ठीक आहे, ते सर्वश्रुत आहे की महनीय कार्य आहे त्यांचं, पण ह्या गोष्टीकडं दुर्लक्ष हे मी पहिल्यांदा ऐकलं की 50%ची मर्यादा शाहू छत्रपतींनी आरक्षणाची ठेवली होती. किंवा हे बोलायला खूप सोपं जातं लोकांना, 18 पगड जाती जमातींना, 12 बलुतेदार, कितीतरी आलुतेदारांना एकत्र घेऊन सगळ्यांचा विकास व्हावा हा विचार केला. ठीक आहे, आरक्षणाची मर्यादा 50% ठेवली हे महत्त्वाचं आहे. कारण गुणवत्ता जी आहे, गुणवत्तेला योग्य संधी मिळाली पाहिजे. शाहू महाराजांच्या बाबतीत एक उदाहरण दिलं जातं, चवीनी मोठ्या लोक सांगतात ते, अनेकांच्या तोंडी हे ऐकलं आहे मी की आरक्षणाची गरज काय असं कोण्या विद्वानाने विचारलं तर शाहू महाराज त्यांना मैदानात घेऊन गेले आणि तिथं घोड्यांसाठी खायला ठेवलं आणि जे दमदार घोडे होते त्याच्यातली त्या दमदार घोड्यांनी ते जे चणे ठेवले होते ते चणे खायला सुरुवात केली. त्यांच्यात जे तितके दमदार घोडे नव्हते किंवा जे कमकुवत घोडे होते त्यांना खाऊ न देण्यासाठी म्हणून हे दमदार घोडे प्रयत्न करत होते. आणि तो दृष्टांत देऊन शाहू महाराजांनी असं सांगितलं की ह्याच्यामुळं आरक्षणाची गरज आहे की जे गरीब लोक आहेत, जे शक्तिवान नाहीत, जे दुर्बल आहेत, त्यांच्यासाठी आरक्षणाची गरज आहे. आता हे सांगणारे हे विसरतात की घोडदळ जेव्हा घोड्यांची संकल्पना घोडदळ म्हणून, ते शोभेचे घोडे नव्हते, स्टडफार्म नव्हते. घोडे त्या काळी राजाचं घोडदळ असायचं, युद्धामध्ये घोड्यांचा वापर होत होता. तर त्याच्यासाठी कमकुवत घोडे 70% कमकुवत घोडे राहिले असते तर राजा अकार्यक्षम झाला असता, युद्धामध्ये हार पत्करावी लागली असती. किमान 50% घोडे तरी आपले दमदार असावेत ही ती संकल्पना, ज्याच्यावर 50%ची मर्यादा घातली. पुढं डॉक्टर आंबेडकरांनी सुद्धा समानतेचं तत्त्व जे आहे ते समानतेचं तत्त्व प्राथमिक तत्त्व आहे. फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ कॉन्स्टिट्यूशन इज इक्वलिटी असं डॉक्टर आंबेडकरांनी कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली डिबेटमध्ये सांगितलं. संविधान परिषदेमध्ये त्यांचं एक भाषण फार प्रसिद्ध आहे. त्या भाषणामध्ये डॉक्टर आंबेडकर म्हणतात की आरक्षण देऊ केलं आणि आरक्षित वर्गाचं चा टक्का किंवा आरक्षित वर्गाचं प्रमाण अनारक्षित वर्गापेक्षा जर जास्त असलं तर ते समानतेच्या तत्त्वाचं भंग करणारं राहील. आणि म्हणून आरक्षणाची मर्यादा 50% असावी हे कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली डिबेट्समध्ये MR बालाजीमध्ये जेव्हा सुप्रीम कोर्टाने 1962मध्ये 50%ची मर्यादा कायम केली तेव्हा या स्पीचचं, या भाषणाचा उल्लेख आहे 1962मध्ये. पुढं 1992मध्ये इंदिरा साहनीच्या न्यायनिर्णयामध्ये सुद्धा ह्या गोष्टीचा विचार करण्यात आला की डॉक्टर आंबेडकरांनी दिलेलं भाषण कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये त्यामध्ये समानतेच्या तत्त्वाला बाधा पोहोचवणारं ठरेल आरक्षण जर 50%पेक्षा वर गेलं, म्हणून 50%ची मर्यादा ठेवण्यात आली. महाराष्ट्राच्या संदर्भात हे महत्त्वाचं असं की महाराष्ट्रातून उद्भवलेलं जे मराठा आरक्षण होतं ते 50%च्या पेक्षा जास्ती होतं म्हणून ते रद्द करण्यात आलं. पण जेव्हा स्थगिती दिली आणि या कारणामुळे दिली की 50% मर्यादेचा भंग होतोय, हेच मुळात चूक आहे असं सांगून जेव्हा सुप्रीम कोर्टाने त्या आरक्षणाला स्थगिती दिली 9 सप्टेंबरला, आज 1 वर्ष होऊन गेले, जवळपास जास्त झालं वर्षापेक्षा, हे जे झालं आज 11 सप्टेंबर, तर हे जेव्हा झालं की 50%पेक्षा जास्त आहे म्हणून ते आरक्षण अवैध, त्याच्यानंतर अंतिम सुनावणीच्या वेळी ही मर्यादाच हटवावी असा एक युक्तिवाद करण्यात आला. 1992मध्ये घालून दिलेली 50%ची मर्यादा ही मुळात 85% समाज मागास असताना 50%ची मर्यादा ही अनावश्यक आहे, किंबहुना ती 50%ची मर्यादा अव्यवहार्य आहे अशा अर्थी युक्तिवाद करण्यात आले. आणि इंदिरा साहनीचा पुनर्विचार व्हावा आणि त्यासाठी हे मराठा आरक्षण प्रकरण
9 न्यायमूर्तींपेक्षा जास्त न्यायमूर्तींकडे म्हणजे 11 न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे पाठवावं अशा अर्थी इलॅबोरेट आर्ग्युमेंट झाल्या. अर्थात जस्टिस अशोक भूषण जे ह्या न्यायपीठाचे प्रमुख होते, सर्वात ज्येष्ठ त्यांच्यातले, सर्वात जास्ती वय असलेले, ते लगेचच रिटायर झाले. त्यानंतर त्यांनी 10 मुद्दे मुकुल रोहतगी यांनी जे मांडले होते की इंदिरा साहनीचा पुनर्विचार का व्हावा, त्याचा समाचार घेतला त्यांच्या निर्णयात. आणि त्यांनी असं सांगितलं की ही बाब जास्ती विचार करण्याजोगी नाही, कारण 50% हा कायदा आहे. 50%चा कायदा अनेक वार सुप्रीम कोर्टाने त्या कायद्यावर अंमल केले आहे, अनेक हायकोर्टांनी त्याच्यावर अंमल केला आहे. विषय पुन्हा असा दुसरा की आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचं जे आरक्षण आहे ते 1982-83 ज्या काळात अण्णासाहेब पाटील होते तेव्हा त्यांनी जो विचार मांडला तेव्हा हे फार प्रगत विचार होते. त्या काळाला ते सुटेबल नव्हते. तेव्हा तशी तरतूद नव्हती एकतर संविधानात, तितका कोणी विचारही केला नव्हता. राज्य अर्थात काँग्रेसचं होतं तेव्हा, पण त्यांनीसुद्धा त्या दृष्टीने विचार केला नाही. जेव्हा मंडल आयोग त्यांच्या शिफारसी मंडल आयोगाच्या लागू झाल्या तेव्हा PV नरसिंहरावांनी 10% आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आरक्षण देऊ केलं होतं, पण ते तेव्हाच्या सुप्रीम कोर्टाने इंदिरा साहनीच्या न्यायनिर्णयामध्ये ते रद्दबादल केलं. पुढं जेव्हा EWS लागू झालं 2019मध्ये, महाराष्ट्राच्या संदर्भात EWSचं महत्त्व असं की EWS 2019मध्येच महाराष्ट्र शासनाने सुद्धा लागू केलं. पण 9 सप्टेंबरला जेव्हा मराठा आरक्षणाला स्थगिती आली त्यानंतर 22 सप्टेंबरला मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला की मराठा समाजाला, ज्या विद्यार्थ्यांना मराठा आरक्षणाचा लाभ आता घेता येणार नव्हता स्थगितीमुळे, त्यांना EWSचा लाभ द्यावा. पण या गोष्टीला 2 लोकांनी विरोध दर्शवला आणि आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष श्री अशोक चव्हाण यांनी दिलेल्या अनेक मुलाखतींमध्ये हे सांगितलं की राष्ट्रपती नियुक्त खासदार श्री संभाजीराजे भोसले आणि विनायक मेटे ह्या 2 लोकांनी प्रमुख विरोध दर्शवला आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या आरक्षणाचा लाभ मराठा विद्यार्थ्यांना देण्यावर. पुढं डिसेंबरमध्ये 23 डिसेंबरला एक GR आला, ज्या GRद्वारे ACBC टू EWS हे कन्व्हर्जन शासनाने त्याची तरतूद केली. मराठा उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचं EWSचं आरक्षण द्यावं अशी तरतूद केली. पण ते सुद्धा प्रभावीपणे लागू होत नव्हतं. म्हणून हेच विनायक मेटे ज्यांनी EWS आरक्षणाला विरोध केला होता त्यांनीच औरंगाबाद खंडपीठामध्ये एक याचिका दाखल केली की मराठा समाजाला EWS द्या. आता हा विपर्यास आहे, पण असा विपर्यास बहुतेक वेळा होत असतो की ज्या छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा वारसा सांगणारे संभाजीराजे भोसले त्यांनीसुद्धा आरक्षणाची मर्यादा 50%च्या वर वाढवावी, मराठा आरक्षणाची तरतूद करावी ह्याच्यासाठी संसदेमध्ये भाषण केलं. आत्तासुद्धा ते आग्रही भूमिका लावून धरत आहेत की आरक्षणासाठी अशी तरतूद करा, आरक्षणासाठी तशी तरतूद करावी. हे ते विषय असा की 50%ची मर्यादा वाढवावी हा विचार मराठा आरक्षणाच्या नंतर रद्द झाल्यानंतर, स्थगित झाल्यानंतर उद्भवलेला मुद्दा आहे. आणि प्रगतिशील महाराष्ट्र, समाज सुधारणेचा संपन्न वारसा असलेला महाराष्ट्र, ज्या महाराष्ट्रात कोल्हापूर संस्थानमध्ये छत्रपती शाहू महाराजांनी 50%ची मर्यादा ठेवली होती आरक्षणाला, त्या महाराष्ट्रातून 50%ची मर्यादा हटवावी याच्यासाठी प्रयत्न सुरू व्हावेत. हा दैवदुर्ग आहे. ज्या अण्णासाहेब पाटील यांच्या नावाने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची स्थापना झाली, त्या महाराष्ट्रात ज्या नेत्यांनी मराठा जातीचं आरक्षण जाती आधारित नव्हतं मागितलं, त्यांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आरक्षण मागितलं होतं. ह्या नावानी महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ किंवा महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र शासन आर्थिक विकास महामंडळ चालवतं. त्या राज्यामध्ये मोठे मोठे नेते मराठा समाजाचे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचं आरक्षण मराठा समाजाने घेऊ नये, कारण त्याच्यामुळे ACBCला बाधा पोचेल, हे विचार पसरून
राज्य शासनाला तसं धोरण करू देत नाही. हायकोर्टाने त्या बाबतीत जाब विचारल्यानंतर महाराष्ट्र शासनाने 3-3.5 महिन्याच्या नंतर तो शासन निर्णय जाहीर केला 23 डिसेंबरचा, की SCBC टू EWS व्हावं म्हणून. तर हे व्यक्तिमत्वांचं उदात्तीकरण, व्यक्तिमत्वांचं दैवतीकरण आणि त्यांच्या विचारांना तिलांजली हा महाराष्ट्रातला दुर्दैवी घटनाक्रम आहे. मराठा आरक्षणानंतर आरक्षणाच्या बाबतीत ज्या काही हालचाली सुरू आहेत महाराष्ट्रात त्या दुर्दैवी आहेत. ओबीसींविषयी जे चालू आहे सध्या अभिनिवेश, की ओबीसी आरक्षण मिळाल्याशिवाय आम्ही निवडणुका होऊ देणार नाही, ही लोकशाही विरोधी भूमिका, ही सर्वपक्षीय एका सभेमध्ये सर्व पक्ष मिळून असा ठराव करतात की आरक्षणाशिवाय आता पुढच्या निवडणुका होऊ नयेत. निवडणुका होणार नाहीत तर तुम्ही लोकप्रतिनिधी कशा नियुक्त करणार? कितीतरी निवडणुका येऊ घातल्यात, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे लवकरच पुढच्या वर्षी. हे सगळं जे चालू आहे महाराष्ट्रामध्ये, हे महाराष्ट्रामधूनच समाज सुधारणेचे वारे वाहणार, महाराष्ट्रातूनच नवी सुरुवात होणार आणि सामाजिक क्रांती महाराष्ट्रातूनच उद्भवेल. पण ह्या दुर्दैवी प्रसंगातून ती उद्भवावी हा दैवदुर्विलास आहे. खैर, हे सांगणं की ज्या छत्रपती शाहूंनी आरक्षण भारतात पहिल्यांदा देऊ केलं होतं, त्यांनी सुद्धा आरक्षणाची 50% मर्यादा जोपासली होती. ती अधोरेखित केली पुढं सुप्रीम कोर्टाने. त्या महाराष्ट्रामध्ये किंवा त्या महाराष्ट्रामधून 50% मर्यादा हटवण्यासाठीची सुरुवात व्हावी मागणीची. आणि ज्या अण्णासाहेब पाटील ह्यांच्या नावे आर्थिक विकास महामंडळ महाराष्ट्रामध्ये चालतं, त्या महाराष्ट्रामध्ये मराठा विद्यार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचं आरक्षण घेऊ नये, मराठा विद्यार्थ्यांनी ह्याच्यासाठी चळवळ चालू जाते. ह्याच्यावर भाष्य करणं आवश्यक होतं. आपण हे ऐकून घेतलं. ह्या कमेंटमधून ज्या ते आलेलं आहे ते श्री संजय यांचे धन्यवाद. आपण हे ऐकून घेतलं, आपले धन्यवाद. मी ॲडव्होकेट श्रीरंग चौधरी परखडमतसाठी माझ्या चॅनल परखडमतला सबस्क्राईब करा ही माझी विनंती. धन्यवाद.